चेतन सर नमस्ते. नमस्कार सर. आपला स्क्रीन दिसत नाही, आपला चेहरा दिसत नाही. जरा स्क्रीन ऍडजस्ट करता प्लीज. एक मिनिट हा करतो सर. एक मिनिट हा सर. सर आता दिसतोय चेहरा माझा? हा सर, ओके. ओके सर सुरुवात करूया आलेच आपण. सर. हो सर. अजून काही येणार अजून असतील काय एखादं? ऍड होत आहेत? बर, काही प्रॉब्लेम नाही सर, तुम्ही म्हणाल तसं. तुम्ही सांगितलं की सुरुवात करूयात सर. ओके सर, फक्त 2 मिनिटं ओळख करून घेतो आपली आणि मग आपण हो सुरू करू. चालेल सर. चालेल सर. नमस्कार. पद्मश्री डॉक्टर ग जाधव महाविद्यालय गगनबावडा आणि निलय फाउंडेशन पुणे यांच्या वतीनं आज करिअर्स इन ऍडव्हान्स करिअर्स इन कॉमर्स या विषयावरती आपण आज व्याख्यान ऐकणार आहोत. आम्ही गेले 3 दिवस या नॅशनल लेवलचा आपण वेबिनार घेतोय. परवा 16 तारखेला प्राध्यापक प्राचार्य हर्षवर्धन कांबळे सर यांचं रायझिंग करिअर्स इन फूड सायन्स टेक्नॉलॉजी याविषयी आपण व्याख्यान ऐकलेलं आहे. आज ऍडव्हान्स करिअर्स इन कॉमर्स या विषयी मिस्टर चेतन गोडबोले सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तसंच परवा 20 तारखेला शनिवारी धनंजयराव गाडगीळ कॉमर्स कॉलेज सातारा याचे IBPH केंद्र संचालक विजय कुंभार सर आपल्याला करिअर्स इन बँकिंग फायनान्स याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. या 3 दिवसीय कार्यशाळेमध्ये 264 विद्यार्थ्यांनी आमच्या पद्मश्री डॉक्टर ग जाधव महाविद्यालयातील विद्यार्थी, काही DRK कॉलेज ऑफ कॉमर्सचे विद्यार्थी, मोदोजी कॉलेज फलटणचे विद्यार्थी, त्याचबरोबर इतर काही महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहेत. त्या सर्वांचं मी इथं स्वागत करतो. तसंच त्यांचं धन्यवाद देतो की तुम्ही आमच्यावरती विश्वास दाखवून या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. तर आज या निलय फाउंडेशनच्या वतीनं आपण इथं कार्यक्रम आयोजित करतोय. तर सरांची आणि संस्थेची थोडक्यात मी ओळख करून देतोय. ही 2 मिनिटाची ओळख आहे, पण त्यांचं काम यापेक्षा प्रचंड मोठं आहे. निलय फाउंडेशन बरोबर आम्ही गेली 5 वर्ष जोडले गेलेले आहोत. या फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्यक्षामध्ये आम्ही यापूर्वी सुद्धा 4 कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि निश्चितपणे त्याचा फायदा आमच्या गगनबावड्यासारख्या दुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा झालेला पाहावयास मिळतो आणि त्यांचं कार्य हे नेहमीच कौतुकास्पद आहेत. या निलय फाउंडेशन ही पुण्यातील एक नामांकित शिक्षण संस्था आहेत की जे वाणिज्य शाखेतले सर्वोत्तम असे कोर्सेस त्यांच्या मार्फत घेतले जातात. या ठिकाणी त्यांचा प्रमुख हेतू जो आहे तो काय की त्यांनी कॉमर्स ज्ञान घेतल्यानंतर त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणं हे गरजेचं असतं आणि त्यासाठी प्रॅक्टिकल नॉलेजवरती भर देऊन किंवा त्यासाठी लागणारी कौशल्य विकसित करायचं काम निलय फाउंडेशनच्या वतीनं अनेक वर्ष सुरू आहे. या निलय फाउंडेशनच्या माध्यमातून
ज्या विद्यार्थ्यांनी वेगळे कोर्सेस पूर्ण केलेले आहेत त्यातला कोणताही विद्यार्थी आजपर्यंत बेरोजगार राहिलेला नाही. त्यांनी निश्चितपणे त्यांना 100% नोकरीची हमी निलया फाउंडेशनच्या माध्यमातून दिली जाते. गेल्या 12 वर्ष ही संस्था हे काम करते. प्रामुख्यानं या संस्थेचे जे मुख्य संस्थापक आहेत ते चार्टर्ड अकाउंटंट जे निलय मेहता सर आहेत, त्यांच्या वतीने या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. त्यांच्या वतीने या संस्थेचं संचालन केलं जातं. गेली 12 वर्ष ही संस्था काम करते. या संस्थेची पुण्यामध्ये मुख्य कार्यालय आहेत आणि नाशिक आणि बारामती या ठिकाणी त्यांची 2 ब्रँचेस सुद्धा कार्यरत आहेत. आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रभर या वेबिनारच्या माध्यमातून, सेमिनारच्या माध्यमातून सुद्धा त्यांचे प्रतिनिधी हे सर्वत्र पोहोचताना पाहावयास मिळतात. आज या ठिकाणी आपल्याला जे ऍडव्हान्स करिअर्स इन कॉमर्स या विषयी मार्गदर्शन करणार आहेत ते श्री चेतन विश्वास गोडबोले सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची मी थोडी ओळख करून देतो. सर M.Com आणि GDCNA आहेत. सर गेली 10 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतायत. 3 वर्ष त्यांनी आता सध्या काउन्सिलर म्हणून काम करतायत. यापूर्वी त्यांनी प्रत्यक्षात बँकेमध्ये त्यांनी 3 वर्ष काम केलेत आणि आता सध्या ते सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करताना पाहावयास मिळतात. स्वतः त्यांना म्हणजे जो टीचिंग बरोबर प्रॅक्टिकल जो अनुभव आहे की त्यामुळं निश्चितपणे ते चांगल्या पद्धतीने आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकतील ही अपेक्षा आहे. ते गेली 7 वर्ष या ठिकाणी कार्यकारी विश्वस्त म्हणून सुद्धा काम करतायत की या ट्रस्टच्या माध्यमातून ते अनेक शाळा कॉलेजेसना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी व्याख्याते म्हणून त्यांनी कामकाज केलेले आहेत. सरांना फिरण्याची खूप आवड आहे. त्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण भारतभर प्रवास केलेला आहे आणि निश्चितपणे प्रवास माणसाला समृद्ध करतो. कारण पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रवासातून निश्चितपणे आपल्याला अनेक जाती धर्म असतील, तिथल्या पद्धती असतील, या बाबींचं चांगलं ज्ञान मिळू शकतं आणि तो प्रॅक्टिकल अनुभव सरांच्याकडे असल्यामुळं निश्चितपणे आपल्या सर्वांचा अधिक न वेळ घेता मी गोडबोले सरांना विनंती करेन की त्यांनी आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. तत्पूर्वी फक्त सरांना एक विनंती आहे की मी सरांना होस्ट करतोय. जर चुकून एखादा विद्यार्थी कोण अनम्यूट झाला तर त्याला प्लीज आपण आपल्याकडून काय करावं, म्यूट करावं अशी त्यांना विनंती. म्हणजे जर त्यांना काही नक्की सर शेअर करायचे असेल, काही दाखवायचं असेल तरी सुद्धा सरांना पूर्ण ऍक्सेस असावा यासाठी मी सरांना होस्ट करतोय. या ज्यासाठी इतकं बोलून मी इथं थांबतो आणि सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. धन्यवाद सर. धन्यवाद सर. पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद देतो की आम्हाला तुम्ही ही संधी दिलीत आणि महत्वाचं म्हणजे गगनबावडा सारख्या एखाद्या ग्रामीण भागात तुम्ही आमचं दरवर्षी कार्यक्रमाचं आयोजन करताय. तुमच्या तिथल्या जे कोणी विद्यार्थी असतील त्यांना निश्चितपणे हा कार्यक्रम मार्गदर्शक ठरेल ही अपेक्षा आहे. आता सुरुवातच आपण अशी करूया की तुम्ही करिअर गायडन्स म्हणजे नेमकं काय, कुणाला माहिती असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाईप करून तुम्ही टाकू शकता की करिअर म्हणजे काय, नेमकं काय, तुम्हाला काय म्हणायचंय, करिअर म्हणजे काय. कुणीही ज्याला हे असेल, इच्छा असेल त्यांनी टाईप करून टाकलं तरीही चालेल किंवा माईक अनम्यूट करून 2 मिनिटं बोलला तरीही चालेल. एज्युकेशन, ओके, गार्गी म्हणते एज्युकेशन. बर, नुसते एज्युकेशन म्हणजे करिअर असं होतं का? बाळांनो लक्षात घ्या, करिअर असं आपण म्हटलं की आपल्या लक्षात येतं की त्याचा जर आपण तंतोतंत मराठीत अर्थ बघितला तर त्याचा अर्थ होतो कारकीर्द. तर आपण जे जीवनात यशस्वीपणे सांभाळतोय ती कारकीर्द. आता यशस्वीपणे सांभाळायला करिअर म्हणजेच कारकीर्द असं घडवणे आपल्याला बरेच जण म्हणताना दिसतात बघा, याचं करिअर या विषयात आहे, त्याचं करिअर त्या विषयात आहे. म्हणजेच आपल्या कारकिर्दीला योग्य ती दिशा देऊन त्याच्यात पुढचं पूर्ण
आयुष्य त्यासाठी झोकून देणे याला म्हणतात करिअर. ओके, मग करिअर कुठल्याही क्षेत्रात कुठलाही माणूस करू शकतो. कधी कुणी कॉमर्स मध्ये करिअर करेल, कुणी सायन्स मध्ये करिअर करेल, तर कुणी आर्ट्स मध्ये करिअर करेल. असं काही नाहीये की कंपल्सरी तुम्ही एखाद्या मोठ्या विषयातच करिअर केलं पाहिजे, असं पण नाहीये. तुम्ही कदाचित तुमचं जर फोटोग्राफी चांगली असेल, तुम्हाला व्हिडिओ एडिटिंगची आवड असेल, तर तुम्ही त्या क्षेत्रातही करिअर करू शकता. म्हणजे करिअर म्हणजे काय, तर पुढच्या आयुष्यात ज्याच्यामुळे तुमचं आयुष्य सुखावह होणार आहे अशी गोष्ट. ओके, मग आयुष्य सुखावह होण्यासाठी बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. पहिल्यांदा माणसाच्या मुख्य गरजा असतात 3: अन्न, वस्त्र आणि निवारा. या 3 गरजा आहेत, पण या 3ही गरजा फुलफिल करण्यासाठी तुम्हाला महत्वाचं जे असतं ते म्हणजे पैसा. म्हणजे अन्न मिळवायचं असलं तरी पैसा पाहिजे, वस्त्र मिळवायचं असलं तरी पैसा पाहिजे आणि निवारा मिळवायचा असेल तर पैसा पाहिजेच पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळेला पैसा ही महत्वाची भूमिका आहे. पैशानी सगळं जग नाही विकत घेत आहे, पण पैसा हे माध्यम अतिशय महत्वाचं आहे की ज्याच्यापासून तुम्ही तुमच्या बेसिक नीड्स फुलफिल करू शकता. मग या बेसिक नीड्स फुलफिल करायला तुम्हाला पैसा मिळवायचा असेल तर तुम्हाला नुसतं बसून पैसा मिळणार नाहीये, मेहनत तर करावीच लागेल. बरोबर आहे, मेहनत करावी लागेल. पण मेहनत ही कुठे करायची, किती करायची आणि कशी करायची हेही तेवढंच महत्वाचं आहे. ओके, म्हणजे मेहनतीला तुम्ही काहीही झालं तरी शॉर्टकट नाही. मेहनत केल्यानंतरच तुम्हाला त्याचे बेनिफिट्स, त्याचे फायदे हे मिळू शकतात. सो सगळ्यात महत्वाचं ही गोष्ट आहे की तुम्हाला जर जीवनात यशस्वी व्हायचं असेल, यशस्वी करिअर घडवायचं असेल, तर मेहनत ही खूप गरजेची आहे. ओके, मग मेहनत, नुसती मेहनत करणं हे तरी बरोबर आहे का, सांगा बरं मला. बरेच जण नुसती मेहनत करतात की नाही मला आयपीएस किंवा यूपीएससी, एमपीएससी या परीक्षेत टॉप करायचे. मी मेहनत खूप केली, गेली 3 वर्ष मी अभ्यास करतोय कंटिन्युअसली, पण मला यशच येत नाहीये. सर मी काय करू, माझी काय चूक आहे? तुझी चूक नाहीये बाळा, पण स्वतःच्या कुवतीचा अंदाज पण तुला घे. मग ती मेहनत योग्य त्या दिशेने असली पाहिजे. म्हणजे मला एखादी गोष्ट करायची आहे तर त्या दृष्टीने, त्या दिशेने मला प्रयत्न केले पाहिजेत, तरच त्या मेहनतीचं फळ मला मिळू शकतं. ओके, मग प्रत्येक जण मेहनत करत असतो. बघा, सगळ्यात जास्त मेहनत कोण करतं रे? कोणता प्राणी असा आहे की जो सगळ्यात जास्त मेहनत करतो?
करता आली पाहिजे. या भीतीवर मात करता आली पाहिजे. या भीतीतनं योग्य ते मार्ग आपल्याला काढता आला पाहिजे. बरेच जण इथं चूक करतात बघा. बरेच जण मार्ग कसा काढायचा हे स्वतः हुडकायच्या ऐवजी कोणाला तरी विचारायला जातात. फॅमिलीमध्ये, प्रत्येक फॅमिलीमध्ये एक पर्सन असा असतो की जो अतिशय हुशार असतो, शिकलेला असतो, त्याला बऱ्यापैकी माहिती असते. आपल्यापैकी बरेच जण त्याला विचारायला जातात, सर आता मी पुढे काय करू? विचारायला जाण्यात चूक बिलकुल नाही. तुम्ही विचारा, पण त्यांनी सांगितलेलीच प्रत्येक गोष्ट तुम्ही केली पाहिजे असं अजिबात नाही. ओके, कारण कसं आहे माहिती का की प्रत्येक वेळेला तो माणूस जे सांगेल तो त्याच्या अनुभवावरनं सांगत असतो. तोच अनुभव तुमच्या बाबतीतही तुम्हाला उपयोगी पडेल असं नसतं. म्हणून सांगतोय की तुम्ही विचारा, अवश्य विचारा. की तुम्हाला कोणाला मदत विचारण्यात किंवा कोणाला काही विचारण्यात अजिबात गैर नाही, पण प्रत्येक वेळेला त्याचा अनुभव तुम्हाला उपयोगी पडेलच असं पण नाही. त्यामुळे आधी विचार करा की ठीक आहे, मी विचारतोय, पण त्या विचारण्याचा काही त्याच्या म्हणजे त्यांनी सल्ला दिला तर तो मी ऐकायलाच पाहिजे का? प्रत्येक वेळेला गरजेचं नसतं. कारण तो त्यांनी जो सल्ला दिलेला असतो तो त्याच्या अनुभवातनं दिलेला असतो. समजा तुम्ही एक 10वी नंतर कोणाला तरी भेटायला गेलात आणि त्याला विचारलं की सर आता मला 11वी-12वीला कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची आहे, तर मी काय करू हो सर? समजा त्यांनी सांगितलं की तुम्ही एक काम करा फक्त की तुम्ही सायन्सला ऍडमिशन घ्या. ओके, सायन्सला ऍडमिशन घ्या असं त्यांनी सांगितलं, कारण त्याचा अनुभव हा त्या क्षेत्रात खूप मोठा होता. मग सायन्सला ऍडमिशन घ्या हे त्यांनी सांगितल्यावर तुम्ही ऐकणं गरजेचं आहे का? नाही. तेच करायला पाहिजे असं अजिबात नाही. आता महत्वाची गोष्ट ही आहे की स्वतःच्या कुवतीचा, स्वतःच्या विषयांचा जरा अभ्यास करा. आधी विचारा मनाला की अरे मला जर सायन्स साइड घेतली तर मला या सायन्स साइड मधले नेमके कुठले विषय आवडतात. तुम्हाला जर सायन्स आणि मॅथ्स हे विषयच आवडत नसतील तर तुम्ही काहीही केलं तरी MBBS डॉक्टरी करू शकणार आहात का? नाही. मॅथ्स येत नसेल तर इंजिनिअरिंग करू शकणार आहात का? नाही. तसंच आहे, कुठल्याही क्षेत्रात जाताना ऍडवाइस घ्या. ऍडवाइस देणं चुकीचं नाहीये, पण प्रत्येकाने जर वेगवेगळा ऍडवाइस दिला तर तुम्ही कन्फ्यूज होऊन जाता की आता मी नक्की पुढे करू काय? मला प्रत्येकाने वेगवेगळं सांगितलंय, मग प्रत्येकाने वेगळं सांगणारच आहे, पण आता तुमच्यावर आहे की तुम्ही कोणाचा ऍडवाइस स्वीकारताय. कारण महत्वाची ही गोष्ट आहे की ऍडवाइस स्वीकारताना काही स्वतःच्या पॉझिटिव्ह गोष्टी, काही निगेटिव्ह गोष्टी या आधी मनात आणायच्या असतात आणि विचारायचं असतं स्वतःला की मी हे करू शकेन का? 2 गोष्टी असतात. जेव्हा एखादी गोष्ट माणूस करायचं ठरवतो तेव्हा 2 गोष्टी महत्वाच्या असतात. एक म्हणजे ती मला जमेल या सकारात्मक गोष्टींनी पुढे जायचं, मान्य आहे. पण नुसतं सकारात्मकच विचार करून पूर्ण होता असं नाही. थोडा हा पण विचार करायला लागतो की समजा मला जर फेल्युअर आलं याच गोष्टीमध्ये तर काय? म्हणजे समजा MBBS करायला मला कोणीतरी सांगितलंय, डॉक्टरी करायला सांगितलंय कोणीतरी, आणि डॉक्टरी करता करता समजा 2 वर्ष मी गेलो, डॉक्टरी करत होतो, पण मला त्या विषयात रस नाही वाटला आणि मला फेल्युअर आलं, तर पुढे काय? म्हणजे 2 वर्ष हा छोटा कालावधी नाहीये बाळांनो, हा खूप मोठा कालावधी आहे. आणि त्यामुळे तुम्ही आधी कुठल्याही गोष्टी पुढे जायच्या आधी विचार करा की मला काय करायचंय, मी काय केल्यामुळे माझं पुढचं लाईफ सुखकर होईल आणि महत्वाचं म्हणजे माझं करिअर डेव्हलप होईल. कारण करिअर डेव्हलपमेंट ही काही छोटी गोष्ट नाहीये, तुमचं आयुष्य घडवणार आहे. सो करिअर निवडताना पहिल्यांदा हा विचार करा की आपल्याला काय झेपणार आहे.
आपल्याला काय झेपणार आहे आणि आपल्याला त्या गोष्टीत रस आहे का नाही. दुसरी गोष्ट, बरेच जण अजून एक चूक करतात, ती म्हणजे मला एखाद्या गोष्टीत इंटरेस्ट आहे, मी 10 जणांकडनं माहिती पण गोळा केली, पण मी अजून माहिती गोळा करायला विसरतो, किंवा मला बऱ्याच वेळेला असं होतं की माझा अप्रोच असा असतो की मला हे माहिती आहे. मी जर आता तुमच्यापैकी कोणाला विचारलं की कॉमर्स मध्ये तुम्ही काय काय करू शकता रे, तर काय करू शकता? रेज युअर हँड्स, आय विल अलाउ यू टू स्पीक. कोणालाही बोलायचं असेल तर बोला, हरकत नाहीये. कोणाला बोलायचं असेल तर बोला, चॅट बॉक्स मध्ये टाकायचं असेल तरीही टाका. तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला नंतर, म्हणजे आता कॉमर्स क्षेत्र तुम्ही चूज केलंय, पुढं काय करायला आवडेल किंवा पुढं तुम्ही काय करणं इच्छिता, सांगा मला. बँकिंग, बर. अजून कोणी? सीए, बर बर. बँकिंग कोणी म्हणतंय, कोणी म्हणते सीए, कोणी म्हणते एमबीए, बँकिंग, बँकिंग एक्झाम, पीओ, एसओ. बर, आता मला पहिली गोष्ट सांगा, बँकिंग या, कोणी म्हणते सीएस, बर, खूप चांगल्या गोष्टी आहेत. तुमच्या सारख्या ठिकाणी तुम्ही एवढे छान विचार करताय, ही गोष्ट खूप चांगली आहे. मग आता आपण विचार करूयात की याच्यातलं काय काय आपल्याला पॉसिबल आहे. काजल म्हणते मला फॅशन डिझाईन करायचंय. काजल, तू कॉमर्स या क्षेत्रात जर करिअर करायचं ठरवलं असशील तर फॅशन डिझाईन हे थोडं वेगळं क्षेत्र आहे, ज्याच्यात ज्याच्यात तुला फॅशन डिझाईन करायचं असेल तर फॅशन समजून घ्यायला लागेल, त्यासाठी वेगळं फॅशन इन्स्टिट्यूट तुला शोधायला लागेल. ओके, बघूया आपण. सो बरेच जण इथे म्हणतायत की मला सर एमबीए करायचंय, बँकिंग मध्ये काम मिळवायचंय. एकाने तर लिहिलं इंडियन आर्मी. अरे वा, इंडियन आर्मीत सुद्धा तुम्हाला कॉमर्स नंतर करिअर करता येतं. ओके, लक्ष द्या. आता महत्वाची गोष्ट, पहिल्या 2-4 गोष्टी या खूप महत्वाच्या असतात. आपल्या कुवतीचा विचार करा. सीए, सीएस, आयसीडब्ल्यूए किंवा अशा ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात, या काय लेव्हलच्या असतात याचा कधी विचार केलाय तुम्ही? कधी बघितलंय की या एक्झाम्स क्रॅक करणं इतकं सोपं असतं का? तुम्हाला जर सीए व्हायचं असेल, सीएस व्हायचं असेल, तर कमीत कमी दिवसातनं 15-15 तास, 16-16 तास अभ्यास करणं हे गरजेचं असतं. 15 तास, 16 तास अभ्यास करणं हे गरजेचं असतं. आणि बऱ्याच जणांच्या बाबतीत प्रॉब्लेम हा होतो की आपण आरंभशूर असतो. आरंभशूर म्हणजे काय? सुरुवातीला आपल्याला वाटतं नाही नाही मला हे करायचंच आहे. पहिले 2 दिवस उत्साह टिकतो आणि नंतर त्या उत्साहाला हळूहळू नको बाबा, अवघडच आहे, मला जमतच नाहीये, हे असं हळूहळू सुरू होतं. समजा आज मी तुम्हाला लेक्चर दिलं आणि मी सांगितलं की व्यायाम खूप महत्वाचा आहे. व्यायामाला या जगात व्यायाम जर तुम्ही केला तर तुमची प्रकृती ही नीट राहील आणि प्रकृती नीट राहिली तर तुम्ही पुढे लाईफ मध्ये काहीतरी करू शकाल. माझं तुम्ही ऐकलं आणि तुम्ही ठरवलं की उद्यापासून व्यायाम करायचा, उद्यापासून लवकर उठायचं, व्यायाम करायचा आणि सगळीकडे छानपैकी तुम्ही सगळ्या मित्रांना सांगितलं, घरच्यांना सांगितलं की उद्यापासून मी व्यायाम सुरू करणार आहे. झालं. उद्या उजाडला, तुम्ही गजर लावला होता, सकाळी 5चा गजर, तुम्हाला 4:45ला जाग आली, कारण मनाने ठरवलं होतं की मला सकाळी लवकर उठायचंय आणि व्यायाम करायचंय. मनाने ठरवल्यामुळे तुम्हाला आपोआप जाग आली, तुम्ही निघालात आणि निघाल्यावर छानपैकी फिरून आलात, 3 किलोमीटर पळालात सुद्धा, छान व्यायाम झाला त्या दिवशी, खूप छान वाटलं, असं वाटलं एकदम ताजा तवाना झाला. 2-4 दिवस गेले आणि एक दिवशी रात्री मित्र आला
मित्र म्हणाला, काय रे, काय करतोयस? चल, आज आपण सगळे मित्र भेटणार आहोत, तू पण चल ना. मी एकदा विचार केला मनात, अरे नाही, उद्या सकाळी लवकर उठायचंय, मला व्यायाम करायचा आहे, सो मी नाही येत. पण त्या मित्राने खूपच आग्रह केला. आता मित्रच म्हटल्यावर मला जाणंच भाग होतं, म्हणून मी म्हटलं चल, येतो मी पण. गेलो त्याच्याबरोबर. मित्र सगळे भेटले, खूप बरं वाटलं आणि त्यांच्याबरोबर गप्पा मारता मारता कसा वेळ निघून गेला हेच कळलं नाही. आणि रात्रीचे 12 वाजले. लक्षात आलं, बापरे 12 वाजले, चला घरी जाऊयात. घरी आलो. सकाळी उठायचं हे मला माहिती होतं, पण मी रात्री 12 वाजता आलो. मनाला ऑलरेडी थोडीशी मरगळ आली होती. मनाला सांगितलं, कंटाळा आलाय, उद्या सकाळी उठायचं, जायचं, जाऊ दे, झोपूयात आता, बघू उद्या सकाळी. म्हणून मी झोपलो. सकाळी गजर वाजला, बंद केला. मनात असं आलं, काय होतंय, आजच्या दिवस नाही व्यायाम केला, काय फरक पडणार आहे, नकोच करायला आज व्यायाम, मी नाही करणार आज व्यायाम, असं मनात आलं. मनात असं आल्याबरोबर मनाने तुम्हाला हजार गोष्टी दाखवल्या आणि त्या गोष्टींनी तुम्हाला दाखवलं की व्यायाम एक दिवस नाही केला तर फरक पडत नाही. व्यायाम एक दिवस नाही केला तर काहीही फरक पडत नाही, तू नको करू व्यायाम. लगेच मनाने त्याच दृष्टीने विचार करायला सुरुवात केली आणि त्या मनाला 10 फांद्या फुटल्या. ते मन तुम्हाला सांगायला लागलं, अरे काय नाही होत, इतके वर्ष तू व्यायाम केलास का? नाही केलास, मग काय तुझं काय लॉस झाला? काही नाही, एखाद्या वेळेला व्यायाम नाही केला तर काही फरक पडत नाही, झोप आज. मस्त बाहेर थंडी पडली आहे, कशाला तू आता सकाळी लवकर उठतोयस आणि बाहेर जातोयस, त्यापेक्षा झोप, मस्त रग घे, निवांत झोप काढ, कोण विचारणार आहे? नाही व्यायाम केला तर काही फरक पडत नाही, एक दिवस व्यायाम नाही केला तर उद्या लगेच काही होणार नाहीये तुला. झालं. मनाने इतके सारे मला वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या की माझं मन पुन्हा म्हटलं, जाऊ दे, आज नकोच करायला व्यायाम. बरोबर आहे, कारण मनाची डिरेक्शन, मनाची दिशा तुम्ही बदललीत. पहिल्या दिवशी जेव्हा लेक्चर ऐकलं होतं कोणाचं तरी, त्यावेळेला लक्षात ठेवलं होतं की व्यायाम खूप महत्वाचा आहे, व्यायाम मला केलाच पाहिजे. पण काही दिवसांनी हे असे वेगवेगळे विचार मनात येत गेले आणि माझी मनाची डिरेक्शन, मनाची दिशा बदलत गेली. आता याच मनाला तुम्ही वेगळ्या दिशेने वळवू शकता. बघा कसं. व्यायाम करून तुम्ही गेलात मित्रांबरोबर, हरकत नाही, रात्री उशिरा आलात, पण रात्री उशिरा आल्यावर सकाळी गजर वाजला, तेव्हा मनाला फक्त एवढंच म्हणायचं, अरे नक्की पहिला व्यायाम मग सगळं. मागच्या वेळेला पण एकदा रात्री 1 वाजता झोपलो होतो, पण सकाळची डेक्कन क्वीन पकडायला मी 7:30 वाजता, 7:15 ची डेक्कन क्वीन होती, मी 5:30 ला उठून ती पकडायला गेलो होतो. म्हणजे मी तयार आहे, मला काही गरज नाहीये, मी अजिबात झोपणार नाहीये. मग लगेच तुम्हाला त्या दिशेने नेतं. मनाची हीच मोठी ताकद आहे जी आपण समजून घेत नाही. मनाला तुम्ही जर एखादी दिशा दिलीत ना, तर ते त्या दिशेला धावायचा प्रयत्न करायला सुरुवात करतं. मनाला जर तुम्ही सांगितलं की मला सीए बनायचंय, ते दिशेने त्या धावायचा प्रयत्न करतो. सीएस बनायचंय, त्या दिशेने धावेल, बँकिंग करायचंय, त्या दिशेने धावेल, फायनान्स करायचंय, त्या दिशेने धावायला सुरुवात करेल. पण त्या मनाला आधी विचारा की बाबा, तुला हे खरंच करायचंय का आरंभशूरपणा करायचा आहे? म्हणजे आपण नुसतं ते करायचं म्हणून 1-2 दिवस करून नंतर आळशीपणा करून चालणार नाहीये. कारण आळस हाच खूप मोठा शत्रू आहे माणसाचा. एकदा जर आळस आला की माणसाची प्रगती खुंटते. त्यामुळे त्या आळसाला दूर करणं हे खूप महत्वाचं असतं तुमच्या दृष्टीने. मग आता मी समजा ठरवलं की मला सीए करायचंय, तर सीए करण्यासाठी मला पहिल्यांदा हुडकायला लागेल की काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत. मग माझं जर 12वीच झाली असेल तर 12वी नंतर मला काय करायला लागतं, फाउंडेशन कोर्स करायला लागतो, नंतर इंटरमिजिएट असतं, नंतर फायनल एक्झाम असते. इंटरचे ग्रुप्स असतात, 2 ग्रुप्स असतात, फायनलचे पण ग्रुप्स असतात. मग हे सगळं मला क्रॅक करणं येणार आहे का, जमणार आहे का? नाही जर जमलं तर मग मी काय करू शकतो? अशा दोन्हीही प्रोज आणि कॉन्स या दोन्हीचा विचार करून मगच पाऊल पुढे टाका. तुम्हाला नक्की तुमचा मार्ग यशाचा सापडत जाईल. मला सीए करायचंय तर पहिली गोष्ट, मला
अभ्यासाची तयारी हवी. 15 तास 16 तास माझी तयारी आहे, तरच मी पुढे CA, CS, ICWA यासारख्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स क्रॅक करायला मी जाईन. का बरं? कारण बघा, तुम्ही CA चा निकाल जर बघितला तर तो किती असतो? 2%, 3%, 5%, मॅक्सिमम 8%. याच्यावर या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये निकाल लागत नाही. म्हणजे तुम्ही प्रयत्न तर करायलाच पाहिजेत, पण प्रयत्नाच्या दृष्टीने योग्य त्या दिशेने आणि कन्सिस्टंटली म्हणजे सातत्यपूर्वक प्रयत्न करायला पाहिजे. ओके, सातत्यपूर्वक प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे काय तर आज एक दिवस कंटाळा आला, मी नाहीच करत प्रयत्न, असं तुम्हाला या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सच्या वेळेला करून चालणार नाही. तुम्हाला या एक्झाम्स जर क्रॅक करायच्या असतील तर पहिल्या दिवशी जे तुम्ही उत्साह दाखवाल तो शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला कायम ठेवला पाहिजे. CA असो, CS असो, ICWA असो, इव्हन जे म्हणतायत बँकिंगची परीक्षा द्यायची आम्हाला, त्यांच्यासाठी सुद्धा हेच आहे. कारण बँकिंगच्या जागा आजकाल जर तुम्ही बघितल्यात तर बँकेत जागा या भरपूर निघतात, पण त्या पास होण्यासाठी त्यासाठी आवश्यक असणारी कौशल्य आपल्याकडे आहेत का, हाही महत्वाचा विषय आहे. मी स्वतः 3 वर्ष एका बँकेत काम केलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो बाळांनो की बँकेत जॉब लागणं एक वेळ सोपं आहे, पण बँकेत जॉब टिकवणं हे फार मुश्किल असतं. कारण तेच काम असतं आणि ज्याला त्याच कामाचा कंटाळा येतो ना, त्याला ते काम नाही आवडत. रोज काय करायचं? यायचं, बँकेत बसायचं, कॅश मोजायची, टॅली करायचं, घरी जायचं. त्याच कामाचा जर कंटाळा येत असेल तर बँकिंग हे क्षेत्र तुमच्यासाठी नाही. हा, बँकेत सुद्धा वेगवेगळी डिपार्टमेंट आहेत. कॅश डिपार्टमेंट आहे किंवा तुमचं FD डिपार्टमेंट आहे, CC आहे, बरीच डिपार्टमेंट आहेत. पण लोन डिपार्टमेंट आहे. पण प्रत्येक डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या गोष्टी असतात, वेगवेगळे क्रायटेरियाज असतात जे तुम्हाला हस्तगत करायला लागतात. मग नुसतं तुम्हाला असं म्हणून चालत नाही की सर मला बँक खूप आवडते आणि मला बँकेतच जायचंय. बँकेत जायचं ही गोष्ट बरोबर आहे, पण बँकेच्या एक्झाम्स क्रॅक करण्यासाठी आधी तुला काय प्रिपरेशन केलं पाहिजे हे तर आधी लक्षात घे. किंवा CA, CS, ICWA होण्यासाठी तुला आधी काय प्रिपेअर केलं पाहिजे? CA, CS, ICWA जर तुला व्हायचं असेल तर तुला महत्वाचं म्हणजे विषयाची आवड पाहिजे. CA करायचं असेल तर तुला अकाउंट्स आणि टॅक्सेशन हे खूप महत्वाचं आहे. तुला CS करायचं असेल तर तुला कंपनी लॉ आलाच पाहिजे आणि तुला जर ICWA करायचं असेल तर तुला कॉस्टिंग हा विषय आला पाहिजे. हे जर तुला येत असतील तर आणि तरच तू त्या विषयात सक्सेसफुल होऊ शकशील. म्हणजे तुम्हाला जर कुठल्याही विषयात खोलवर ज्ञान घ्यायचं असेल तरच तुम्ही त्या विषयात सक्सेसफुल होऊ शकता. त्यासाठी आधी बेसिक काय गोष्ट गरजेची आहे हे पण लक्षात घ्यायला लागतं. मला बँकेत जर जॉब करायचा असेल तर बँकिंगच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स काय असतात, त्याचं स्वरूप काय असतं, ते सॉल्व्ह कसे करायचे असतात क्वेश्चन्स, हे तितकंच महत्वाचं आहे. नुसतं मला बँकेत जॉब पाहिजे म्हणून तुम्हाला कोणीही बँकेत जॉब देणार नाही. मग तुम्हाला काय करायला लागेल तर या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स क्रॅक कशा करायच्या हे बघायला लागेल. आता या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स क्रॅक करायसाठी क्लासेस असतात, ज्या क्लासेसमध्ये जाऊन तुम्ही या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स क्रॅक करण्याची काही ट्रिक्स असतात. एखादा क्वेश्चन तुम्हाला 2 मिनिटात सॉल्व्ह करायचा असेल, मग तो मॅथ्स मधला असू दे, नाहीतर पर्सेंटेज मधला असू दे, नाहीतर प्रॉफिट लॉस मधला असू दे, जर 2 मिनिटात कुठली गोष्ट सॉल्व्ह करायची असेल तर त्याची ट्रिक असते. ती ट्रिक तुम्हाला जमली पाहिजे. ती ट्रिक जेव्हा जमते तेव्हा तुम्हाला कळतं की अरे हे सोपं आहे. मग या ट्रिक शिकायला तुम्हाला आधी कन्सिस्टन्सी पाहिजे, त्या विषयाचा अभ्यास पाहिजे. मग त्या विषयाचा अभ्यास कुठे आहे? ठीक आहे, एखाद्या क्लासमध्ये त्या विषयाचा अभ्यास तुमचा करून घेताय तर त्या क्लासमध्ये तुम्ही जॉईन होणं गरजेचं आहे.
बरोबर आहे. म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सच्या क्लासमध्ये तुम्ही जॉईन व्हायला पाहिजे. सर विदाउट CLS करता येणार नाही का बँकिंग साठी? विदाउट क्लासेस, ओके, विदाउट क्लासेस पण करता येईल बँकेसाठी. बँकेत जॉब लागण्यासाठी विदाउट क्लासेस पण तुम्ही करू शकता, पण मग तेवढं तुमचं नॉलेज हे डीप पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये फक्त मॅथ्स नसतं, त्याच्या बरोबरीने बाकीचे पण सब्जेक्ट्स असतात. इंग्लिश पण तितकंच महत्वाचं आहे, बरोबर आहे. आणि आमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की आम्ही घाबरतो इंग्लिश या. आपण इंग्लिशचा बागुलबुवा करून ठेवलाय की इंग्लिश बापरे खूप अवघड लँग्वेज आहे, कळतच नाही मला काही, किंवा मला कळतो पण मला बोलताच येत नाही. बोलता येत नाही याचं कारण आहे की तुम्ही प्रयत्नच करत नाही. मला सांगा बरं, चॅट बोला, किती वर्ड्स माहिती असतील इंग्लिश मधले? तुम्ही लहानपणापासून शिकत आलाय, 5वी पासून तर इंग्लिश नक्की शिकताय. 500 वर्ड्स माहिती आहेत. बर, अजून कोणी? मी जर साधारणपणे स्टडी केला तर मला असं दिसतं की कमीत कमी प्रत्येकाला 10,000 वर्ड्स माहिती असतात. आय एक वर्ड आहे, इज, एम, आर, वी, भरपूर वर्ड्स, कमीत कमी 10,000 वर्ड्स हे इंग्लिशचे प्रत्येकाला माहिती असतात. कारण आपण डे टू डे लाईफ मध्ये सुद्धा इतके इंग्लिश वर्ड्स वापरत असतो, पण आपल्याला कुठला वर्ड कधी वापरायचा हे गोंधळ होतो आणि एक मनात प्रचंड भीती आहे. काय? इंग्लिशचं ग्रामर. जर ग्रामर चुकलं तर? बाळांनो, ग्रामर ही इंग्लिश लँग्वेज मुख्य नाहीये. ग्रामर हे तेवढं महत्वाचं नाहीच आहे. महत्वाचं हे तुम्ही इंग्लिशमध्ये बोलणं किंवा इंग्लिशमध्ये लिहिणं. बऱ्याच वेळेला काय होतं, ग्रामरला अननेसेसरीली महत्व दिलं जातं. ग्रामर हे तितकं महत्वाचं नाहीच आहे. मी बऱ्याच फॉरेन इन्स्टिट्यूट, बऱ्याच फॉरेन ते इथे आले की त्यांच्याशी मी स्वतःहून, आपल्यापेक्षा सुद्धा त्यांचं इंग्लिश हे कमी आहे, आपलं इंग्लिश जास्त चांगलं आहे. ग्रॅमॅटिकली करेक्ट ते सुद्धा बोलत नाही त्यांची मातृभाषा असून. मग आपण त्यांच्या भाषेत इतकं अस्खलित आणि इतकं शुद्ध व्याकरणाच्या दृष्टीने आपणही बोलू शकणार नाही, ही तर फॅक्टच आहे. आपण नाही बोलू शकणार तेवढं, पण ऍटलिस्ट बोलायला तर शिका. आज मी तुम्हाला एक मंत्र सांगतो बघा. जर तुम्हाला इंग्लिश सुधारायचं असेल ना तर 2 गोष्टी करा. पहिलं, एक गोष्ट तुम्ही रोज, पण हे मी तुम्हाला सांगतोय हे रोज झालं पाहिजे. रोज जर झालं ना तर तुम्ही नक्की, तुम्ही कुठेही जा, तुम्ही इंग्लिश बोलू शकाल. सो पहिली गोष्ट करायची, रोज 5 वाक्य मराठीतनं लिहायची, त्याच्याच खालती लिहायचं. ओके.
कळायला लागेल. इंग्रजी लिहितात कसं, त्याचे शब्दप्रयोग कसे असतात, हे कसे करायचे असतात, कुठे वापरायचे असतात, हे तुम्हाला हळूहळू कळायला लागेल. नाहीतर होतं बऱ्याच वेळेला असं, मला बोललेलं कळतं सर, पण मला बोलताच येत नाही, हा प्रॉब्लेम होतो. मग हे जर रोज हाताखालनं गेलं तर मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, 3 महिने, फक्त 3 महिने जर तुम्ही हे कन्सिस्टंटली, पण कन्सिस्टंटली न चुकता, एकही दिवस न चुकता जर हे 3 महिने केलं तर तुमचं इंग्लिश खूप प्रमाणात सुधारेल. तुम्ही मला येऊन सांगाल, सर आमचं इंग्लिश खूप सुधारलंय. पण हे कन्सिस्टंटली झालं पाहिजे 3 महिने. हे जर तुम्ही केलं तर तुमचं इंग्लिश सुधारेल. पण आम्ही प्रयत्नच करत नाही. मी मगाशी पण तुम्हाला तेच सांगितलं, आमच्या अंगात आरंभशूरपणा असतो. पहिले काही दिवस आम्ही करतो, नंतर आम्ही नाही करत. मग म्हणून तुम्हाला सांगतोय की कुठल्याही क्षेत्रात जाताना आधी विचार करा की आपल्याला हे जमेल का. सो इथे जो प्रश्न होता त्याचं मी उत्तर देतोय की विदाउट क्लासेस पण शक्य आहे का बँकिंगचं. हो शक्य आहे, काहीही प्रॉब्लेम नाही. विदाउट क्लासेस पण तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला महत्वाचं आहे सातत्य, कष्ट, मेहनत आणि त्याच्याच बरोबरीने त्या विषयाचं डीप नॉलेज. नुसतं वरवरचं नॉलेज नाही चालणार. बँकिंग मध्ये जायचंय ना, मग बँकेचं तुम्हाला पूर्णपणे नॉलेज घ्यायचंय. कारण तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सला अपिअर करतात त्यावेळेला लक्षात घ्या, तुमच्यासारखी हजारो नाही लाखो मुलं आहेत की जी तुमच्यासारखंच क्वालिफिकेशन घेऊन तिथे आलेली आहेत. मग आता त्यातल्या पैकी 600-700 ज्या काही जागा असतील त्यासाठी ही परीक्षा आहे. मग कॉम्पिटिशन किती आहे? कॉम्पिटिशन प्रचंड आहे मार्केटमध्ये. मग प्रचंड कॉम्पिटिशन असेल तर त्या कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला हे प्रूव्ह करायचंय, या सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये मी वेगळा कसा आहे किंवा माझ्यात काय ऍडिशनल गोष्ट आहे की जेणेकरून हा जॉब मला मिळेल. मग हे ऍडिशनल गोष्टी या खूप महत्वाच्या असतात की माझ्यात काय वेगळेपण आहे. बीकॉम तर सगळेच असतात, मग सगळ्यांना जॉब मिळतो का? काही जणांना मिळतो, काही जणांना मिळत नाही. का बरं असं? कारण जी कौशल्य लागतात ती प्रत्येकाकडे असतातच असं नाही. जसं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सला तुमच्याकडे स्किल्स लागतात, मी सांगितले जे ट्रिक्स लागतात त्या प्रत्येकालाच माहिती असतात असं नाही. म्हणून क्लास लावणं गरजेचं असतं. ओके, नुसता होम स्टडी केल्याने मी तुम्हाला सांगितलं, मेहनत तर तुम्ही करताय, पण त्याला योग्य ती दिशा मिळाली तर त्या मेहनतीचं चीज होतं, त्या मेहनतीला लवकर फळ मिळतं. नाहीतर मग तुम्ही 4 महिने 4 वर्ष कदाचित तुम्ही अभ्यास करताय, प्रत्येक वेळेला तुमचा स्कोर चांगला येतोय पण थोडक्यासाठी जातोय, मग काय अर्थ राहिला त्याला. म्हणून क्लासची गरज आहे. तुम्ही क्लासेस न लावताही जर तुमचं तेवढा तुमच्यावर विश्वास असेल, खात्री असेल तर तुम्ही तेही करू शकता, प्रॉब्लेम नाही. पण जर तुम्हाला त्याच्यात कुठे आपल्याला कमी हुडकायला पण शिका. आपण कुठे कमी पडतोय हे पण आपल्याला कळलं पाहिजे. जसा आत्मविश्वास पाहिजे ही गोष्ट खरी आहे, तसंच आपल्यात काय कमी आहे, कुठं आपल्याला काय येत नाहीये हे पण ऍक्सेप्ट करायला शिका. बरेच जण हे ऍक्सेप्टच करत नाही की मला काही येत नाहीये, हेच अजिबात त्यांना ऍक्सेप्ट नसतं. आणि दुसऱ्यांनी जर सांगितलं तर आम्ही त्याचा बरोबर उलटा अर्थ घेतो. माझ्याच बाबतीत झालेला किस्सा. मी जेव्हा 12वीत होतो त्यावेळेला आमची शाळा मुलांची शाळा होती आणि त्या शाळेत एक जे मुख्याध्यापक होते ते कडक शिस्तीचे होते. त्या दिवशी वर्गात आले आणि वर्गात आल्या आल्या मला म्हणाले, माझा शर्ट आउट होता म्हणून त्यांनी मला जोरात एक मुस्काड मारली. मुस्काड मारल्यावर मला खूप राग आला पहिल्यांदा त्यांचा, की सर मी प्रत्येक वेळेला लेक्चरला व्यवस्थित वेळेवर येत असतो आणि तरीही तुम्ही आज सगळ्या मुलांच्या देखत बऱ्याच जणांना तुम्ही कधी काही मारत नाही, मलाच मात्र मारलं, चुकतंय सर. मग मला राग आला, पण आता करायचं काय. मी ठरवलं त्या दिवशी ती गोष्ट मी पॉझिटिव्हली घेतली. मी ठरवलं, सर तुम्ही आज मला मुस्काळीत मारली आहेत, पण एक दिवस असा येईल की तुमच्याच हस्ते मी याच शाळेत कॉम्पिटिशनला उतरीन आणि प्राइज विनर होईन. आणि मला सांगायला आनंद वाटतो की वर्षभरातच मी जेव्हा 12वीच्या एक्झामला बसलो होतो त्यावेळेला त्या एक्झाम मध्ये मी त्या
शाळेतनं कॉलेजमधनं टॉपर होतो आणि मला सरांच्या हस्ते बक्षीस मिळालं होतं. मी जेव्हा बक्षीस मिळालं तेव्हा सरांना सांगितलं, सर तुम्ही जेव्हा मला मारलं होतं ना तेव्हा मी प्रतिज्ञा केली होती की तुमच्या हातून बक्षीस पण घेईन. मग आता मी बक्षीस घेण्याची प्रतिज्ञा केली होती आणि आज ती मी पूर्ण करतोय सर. सरांना पण खूप बरं वाटलं की मी पॉझिटिव्हली घेतलं. कुठलीही गोष्ट पॉझिटिव्हली घेतली तर ती जीवनात अतिशय उपयोगी ठरते. मी हे निगेटिव्हली पण घेऊ शकलो असतो. सर तुम्ही मला मारलं ना, बघतोच आता मी. असं पण मी करू शकलो असतो. पण मी ते पॉझिटिव्हली घेतलं की नाही, सरांनी हे जे केलं हे माझ्या भल्यासाठी केलं आणि खरोखरच त्याच्यातनं माझं काय वाईट झालं? काहीच वाईट झालं नाही. उलटं मला पुरस्कार मिळाला. मला बक्षीस मिळालं. चांगली गोष्ट आहे ना. मग अशा पॉझिटिव्हली गोष्टी घ्यायला शिका ना. आपण प्रत्येक वेळेला निगेटिव्हली गोष्टी घेतो आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट होतो. आता बरेच जण म्हणतायत की मला सर इकडं CA, ICW किंवा बँकेत जायचं, पण बऱ्याच जणांना हे माहिती नसतं की त्यासाठी तयारीही तेवढीच गरजेची असते. मी जसं सांगितलं कुठल्याही याच्यासाठी तयारीही तेवढी गरजेची असते. अभ्यासक्रमाबरोबरच इंग्रजीही गरजेचं असतं. आम्हाला तोच तर प्रॉब्लेम असतो. इंग्रजी आम्हाला प्रॉब्लेमॅटिकच वाटतं. आम्हाला इंग्लिश नकोच वाटतं. इंग्लिश सोडून बाकी काही सांगा. का बरं? अरे पॉझिटिव्हली घ्या बाळांनो. इंग्लिश तुम्हाला येत नाही असं म्हणूच नका. तुम्हाला इंग्लिश येतंय, मराठी येतंय, हिंदी येतंय, तुम्ही तर किती ग्रेट आहात. त्या लोकांना, फॉरेन लोकांना फक्त इंग्लिश ही एकच लँग्वेज येत असते. तुम्हाला मिनिमम 3 लँग्वेजेस येत आहेत. इंग्रजी, हिंदी, मराठी या 3 लँग्वेजेस मिनिमम येत आहेत. मग तुम्ही का घाबरता? घाबरू नका. अजिबात घाबरू नका. पण प्रयत्नही सोडू नका. आता जर तुम्हाला बँकिंग किंवा CS, ICW हे जर अवघड वाटत असेल तर आधी एक काम करा. BCom नंतर बरेच जणांना मी विचारलं, मी इंटरव्ह्यूजला घेत असतो त्यावेळेला बरेच जण म्हणतात आम्हाला MBA करायचं. आता MBA का करायचंय? मी विचारलं तर लोक आन्सर त्यांचं एकच असतं, सर माझा मित्र आहे ना तो करतोय MBA. अरे मित्र MBA करतोय म्हणून तू MBA करणं गरजेचं आहे का रे? प्रत्येक वेळेला असंच लोक करत राहतात. मेंढरं असतात ना, एक मेंढर चाललं की त्याच्या पाठी मग बाकीची मेंढरं पण जात असतात. तसंच आहे हे. तो जातोय म्हणून मी पण त्याच मार्गाने जातोय. अरे का? असं का करताय? जा ना, तुम्ही तुमचा मार्ग निवडा ना वेगळा. मग तुम्ही विचार करून तुमचा मार्ग निवडलात ना तर तुम्हाला नक्की म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी होणार आहात. पण तो जातोय म्हणून त्याच्या मागे मी जातोय या वाक्यालाच काही अर्थ नाहीये. तुम्ही जेव्हा तुमच्या यशाचा मार्ग, तुमच्या करिअरचा मार्ग तुम्ही विचारपूर्वक निवडाल, तुमची आवड निवड त्याच्यात आधी ओळखून मग निवडाल, त्यावेळेला मी 100% सांगतो की तुम्ही सक्सेसफुल व्हाल. एकदा एक जण होता की ज्याला बऱ्याच नोकऱ्या त्यांनी बदलल्या होत्या. त्याला बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी काही ना काहीतरी कारणामुळे तो नोकरी बदलायचा आणि त्याला अपयश यायचं. एक दिवशी त्याला खूप फ्रस्ट्रेशन आलं आणि तो त्याच्या मित्राकडे गेला होता आणि त्या मित्राला म्हणाला, तो मित्र खूप चांगला होता. तो मित्र जो होता त्यांनी नॉलेज खूप घेतलेलं होतं, पुस्तकं खूप वाचलेली होती आणि त्यामुळे स्वतःच्या मित्राला ऍडवाइस करत होता. त्या मित्राने त्याला विचारलं, मी काय करू? तो म्हटला, तुला काय वाटतंय? तो म्हटला, मला खरं ना, मला इंजिनिअरिंग तर करायचंच नव्हतं. माझ्या वडिलांनी मला इंजिनिअरिंग करायला लावलं आणि मला नको तिथं मला इंजिनिअरिंग झालं. आता मला त्या विषयात रसच नाहीये. मी म्हटलं, मग त्या मित्राने त्याला सांगितलं, मग तुला रस आहे तरी कशात? तो म्हणाला, मी खरं सांगू का? मला ना रस आहे मस्तपैकी एखादं हॉटेल टाकण्यात. त्या मित्राने विचारलं, का रे हॉटेल का? तो म्हटला, मला आवड आहे. पहिल्यापासून मी किचन मध्ये मला रमायला खूप आवडतं. तो मित्र म्हटला, झालं मग खूप सोपं आहे. ज्या विषयात तुला आवड आहे ना त्या विषयातलं काम तू 24 तासातले 16 तास न थकता जे विषयात तू काम करू शकतोस तेच तुझं करिअर म्हणून तू निवड. आणि खरोखर त्यांनी ते करिअर म्हणून निवडलं आणि नंतर त्याला उत्तम असा प्रतिसाद पण मिळाला. तो यशस्वी ठरला. म्हणजे हॉटेल याच्यातनं सुद्धा करिअर घडू शकतं. पण करिअर घडवायला आधी मी जसं सांगितलं तसं तुमच्यातल्या काय कमी आहेत आणि तुमच्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी काय आहेत या दोन्ही गोष्टींचा विचार तुम्हाला करायला लागतो. ओके. मग आता मला जर एखादी
कुठेही अकाउंट्सचा जॉब मिळवायचा आहे तर गरजेचं काय असतं रे? काय गरजेचं असतं? तुम्ही बीकॉम पर्यंत आता शिकलेला आहातच की, त्याच्यात अकाउंट्स झालेलं आहे, त्यात फायनान्स झालेलं आहे, त्यात इंग्लिश झालेलं आहे. मग तुम्हाला जर जॉब मिळवायचा असेल तर गरजेचं काय आहे? पहिली गोष्ट त्या विषयातलं डीप नॉलेज. जे डीप नॉलेज मिळवायचा तुम्ही प्रयत्नच करत नाही. आपण नॉलेज घेतो पण ते नॉलेज मुळापासून नसतं. म्हणजे काय? बघा, मी जर आता एखाद्याला विचारलं इंटरव्ह्यूला, काय ते खूप मोठे क्वेश्चन्स विचारतात का? बिलकुल नाही. बेसिक क्वेश्चन्स असतात पण आम्हाला बेसिकच कळत नाही. कारण आम्हाला सवय झालेली असते रट्टा मारण्याची. एखादी गोष्ट शिकवली की मी रट्टा मारतो. तो त्या कुणीही असेल त्यांनी जसं सांगितलंय तसं मी फक्त पाठ करतो आणि पेपरला जातो. मग पेपरमध्ये बरोबर काहीतरी छोटस उलट सुलट आलं की आमची गडबड होते. इंटरव्ह्यूला पण असंच होतं की इंटरव्ह्यू वाल्यांनी काहीतरी उलटा क्वेश्चन विचारला की आम्ही गडबडतो, कारण आमचं बेसिकच कच्चं असतं. मग बेसिक पक्क पाहिजे. बघा, आता समजा मी विचारलं की तुम्ही 11वी पासून शिकताय आणि 11वी पासून विचार करताय की अकाउंटचे 3 टाइप्स आहेत, पर्सनल, रिअल आणि नॉमिनल. तर समजा परचेस गुड्स असं एखादं ट्रान्झॅक्शन आलं तर त्याच्यात अकाउंट कुठली इन्व्हॉल्व्ह आहेत तुम्ही सांगू शकाल? परचेस अकाउंट इन्व्हॉल्व्ह आहे. बर, पण आता मी जर विचारलं की परचेस हे कुठलं अकाउंट आहे, रिअल आहे, पर्सनल आहे का नॉमिनल आहे, गडबड सुरू होते आमची. सांगा बरं कुठलं अकाउंट आहे? परचेस हे अकाउंट कुठलं आहे? सांगा, चॅट बॉक्स मध्ये सांगा किंवा कोणीतरी माईक ऑन करायला सांगा, म्हणजे मी परमिशन देतो. कुठला अकाउंट आहे? परचेस आहे. बोला. परचेस हे ओके, परचेस हे काही जण म्हणतात नॉमिनल आहे, काही जण म्हणतात रिअल आहे आणि काही जण म्हणतात पर्सनल आहे, कारण अकाउंट 3च आहेत त्याच्यामुळे तिन्ही पैकी एक असलंच पाहिजे. लक्षात घ्या, परचेसेस हे नॉमिनल अकाउंट आहे. का नॉमिनल आहे? कारण तो खर्च आहे. खर्च हा ऑलवेज नॉमिनल अकाउंट आहे. तुम्ही रिअल अकाउंट म्हणताय ते परचेसेस केलेले काय म्हणजे असेट आहे का? असेट नाहीये, मग ते काय? नॉमिनल अकाउंट आहे. मग इथं जर बेसिकच पक्क नसेल तर तुम्ही इंटरव्ह्यूला गेल्यावर तुम्हाला फेल्युअर येणारच आहे. म्हणून सांगतोय की बेसिक पक्क करा. बेसिक हे फार महत्वाचं आहे आणि बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी असं होतं की बेसिक तर माझं पक्क नसतं आणि त्याच्याबरोबर लागणारी स्किल्स पण माझ्याकडे नसतात. बघा, आता अकाउंटचा जॉब मिळवण्यासाठी आता खूप मोठ्या संधी आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की आता कोरोना आहे त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी जॉब्स नाहीयेत, पण अजिबात असं नाहीये. अनेक ठिकाणी वेकन्सीज आहेत पण तेवढे विद्यार्थीच मिळत नाहीयेत, अशी परिस्थिती आहे बाहेर. कारण का? तर बरेच जण असा विचार करतायत की आत्ता मी बाहेर पडू का नाही, आत्ता मला हा जॉब मिळेल का नाही. बरेच जण जॉब नाकारतायत, ही आत्ताची या घडीची फॅक्ट आहे. मग मला जर जॉब मिळवायचा असेल तर हा राईट पिरियड आहे. राईट पिरियड आहे, अतिशय योग्य काळ पण आहे आणि मला प्रोग्रेस करायला पण योग्य ती दिशा आहे आत्ताच. बघा, जीएसटी सारखा सब्जेक्ट नवीन आलेला आहे सध्या. नवीन म्हणजे येऊन बरीच वर्ष झाली, आता 17 साली आलेला आहे, त्यामुळे झाली 3 वर्ष. पण अजूनही जीएसटी सारख्या गोष्टींसाठी लोक घाबरतात. जीएसटी मला येतच नाही म्हणतात. मग आता तुम्हाला जर जीएसटी येत असेल तर तुमच्यासाठी हे ऍडेड ऍडव्हान्टेज आहे. बरोबर आहे? ऍडेड ऍडव्हान्टेज आहे की जीएसटी तुम्हाला येतोय, हे स्किल आहे. हे स्किल जर तुम्ही घेतलं ना तर तुम्ही एमएनसी मध्ये सुद्धा इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता. पण हे स्किल आम्ही घेतच नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो. मग एमबीए करताना मी एक स्टुडंट पाहिला होता की त्यांनी एमबीए इन फिनान्स केलं होतं, त्याचा मी प्रोजेक्ट पण पाहिला होता. जीएसटी वर त्यांनी
प्रोजेक्ट दिला होता. तो जेव्हा माझ्यासमोर आला तेव्हा मी त्याला विचारलं की जीएसटीची कन्सेप्ट समजून सांग. तो म्हटला सर मला कन्सेप्ट येत नाही, मी तुम्हाला पाहिजे तर पूर्ण एक्सप्लेन करायला तयार आहे, पण मला कन्सेप्ट विचारू नका. का? बेसिक अंडरस्टँडिंगच क्लिअर नाहीये. मग जीएसटी नुसतं येऊनही उपयोग नाहीये. जीएसटी यायला पाहिजे, जीएसटीचे रिटर्न्स फाईल करता यायला पाहिजे, जीएसटीचं वर्किंग करता आलं पाहिजे, जीएसटीचं तुम्हाला टॅलीमध्ये एंट्रीज कशा करायच्या असतात हेही आलं पाहिजे. हे जेव्हा तुम्हाला येईल ना तेव्हा तुम्ही प्रूव्ह करू शकाल की 50 जण बीकॉम झालेले, पण यापैकी मी वेगळा आहे. का? कारण मला हे सगळं येतंय. माझा एक स्टुडंट होता की ज्यांनी एक आला होता इंजिनिअरिंग झाल्यावर, इंजिनिअरिंगचं वर्ष अर्धवट सोडून दिलं होतं, बीकॉम करायला आला, बीकॉम करत होता, पण रस्ता काही सापडत नव्हता. कारण बीकॉम करूनही तो मला म्हणायचा सर अनेक मुलं बीकॉम होऊनही बेकार आहेत. मी त्याला सांगितलं की तू इकडे ये, इन्स्टिट्यूट मध्ये कोर्स जॉईन कर आणि मग बघूया आपण काय करायचं ते. बाळांनो तुम्हाला सांगतो, तो मुलगा आला, त्यांनी इन्स्टिट्यूट मध्ये लक्षपूर्वक पहिल्या दिवसापासून तो कोर्स अटेंड केला. त्या कोर्समध्ये काय काय होतं? अकाउंट्स, पण बेसिक पासून. त्याचं बेसिकच कच्चं होतं. बेसिक पासून आम्ही त्याला शिकवत गेलो. बेसिक झालं, त्याच्यानंतर थोडं ऍडव्हान्स झालं, मग त्याच्याबरोबरच एक्सेल झालं, वर्ड झालं, पॉवर पॉइंट झालं आणि इंटरनेट सुद्धा हँडल कसं करायचं हे आम्ही हळूहळू शिकवलं. त्याच्यानंतर जीएसटी आलं, जीएसटीही शिकला, इन्कम टॅक्स आलं, इन्कम टॅक्सही शिकला. आणि हे सगळं झाल्यावर आता त्याला पहिल्याच वेळेला कॉल आला आणि तो सक्सेसफुली आत्ता या म्हणजे हे मागच्या वर्षीचीच घटना आहे, फार लांब नाहीये, फार आधीची नाहीये, मागच्याच वर्षी त्याला नोकरी मिळाली. लगेचच म्हणजे हे संपल्यानंतर, शिक्षण संपल्यानंतर लगेचच त्याला नोकरी मिळाली. त्याला आता महिन्याला 28,000 रुपये पगार आहे. जो मुलगा इंजिनिअरिंग फेल झाला होता, जो असा विचार करत होता की आता मला जगण्यातच काही अर्थ राहिलेला नाहीये, मला आता इथून पुढे जगायचंच नाहीये, कारण मी फेल्युअर होतोय. एकदा फेल्युअर यायला लागलं ना की माणसाला वाईट वाटायला लागतं, माणूस फ्रस्ट्रेट व्हायला लागतो आणि फ्रस्ट्रेट झालेला माणूस कधीही विचार करताना चुकतो. म्हणून तो अचानकपणे इथं आला, त्यांनी चांगला कोर्स केला आणि आता त्याला जॉबही मिळाला. म्हणजे जॉबची कमतरता अजिबात नाहीये मार्केटमध्ये, पण महत्वाचं हे त्या जॉब मिळवण्यासाठी आपल्याला लागणारी जी कौशल्य आहे, आपल्याला लागणारी जी बाकीच्या स्किल्स आहेत ती तुम्हाला आली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही ती स्किल्स घेत नाहीये तोपर्यंत तुम्ही जॉबला लागणार नाही. आणि नुसतं अकाउंटंट म्हणून नाही लागायचं, आपल्याला थोडं पुढे जायचंय, मॅनेजर व्हायचंय, 1-1 लाख रुपये पगारही घ्यायचंय आपल्याला. मग त्यासाठी नुसतं अकाउंट्सचं नॉलेज असणं गरजेचं नाहीये, तर त्याचबरोबर सॉफ्ट स्किल्स ही गरजेची आहेत. लिडरशिप क्वालिटीही हवी तुमच्यात, की उद्या जर कोणी काही म्हटलं तर माझ्यातल्या लिडरशिप क्वालिटीनी मी माझी टीम स्ट्रॉंग कशी बनवेल हे पण तुम्हाला जमलं पाहिजे. समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी 4 लोकांबरोबर मॅनेजच करून घेऊ शकत नाही, देन यू आर नॉट अ गुड लीडर. म्हणून तुम्हाला तेही जमलं पाहिजे. म्हणजे तुम्ही नुसतंच पुस्तकी ज्ञान महत्वाचं नाहीये बाळांनो, याच्या बरोबरच सॉफ्ट स्किल्सही महत्वाचे आहेत आणि टॅली महत्वाचं आहे. कारण टॅली जर तुम्हाला येत असेल, पूर्वीच्या काळी हे सगळं जे होतं ते हाताने लिहिलं जायचं, पण आजकालचा काळच असा आहे की सगळं कॉम्प्युटराइज झालंय. तुम्ही उद्या म्हटलात जर मला कॉम्प्युटर शिकायचाच नाहीये, कोण ठेवणार तुम्हाला नोकरीला? नाही ठेवू शकत, कारण आजकालच्या काळाची गरज आहे. जो काळाची गरज ओळखून पावलं पुढे टाकतो ना तो ऑलवेज यशस्वी होतो. मग काळाची जर गरज आहे ती, तर त्या दृष्टीनेच मला पावलं पुढे टाकली पाहिजेत, त्या दृष्टीनेच मला प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून कम्प्युटर हेही तितकंच महत्वाचं आहे. कम्प्युटर बरोबरच मी तुम्हाला सांगेन की जीएसटी सारखे एखादा जर तुम्हाला असं कुठलं हे असेल की ज्याच्यात तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेजही मिळेल आणि थेरॉटिकल नॉलेजही मिळेल, तर ते जास्त प्रेफर्ड करा. कारण का तुम्ही नुसतं जर थेरॉटिकल नॉलेज घेतलं तर प्रॅक्टिकल वर्ल्ड मध्ये गेल्यावर तुम्हाला गडबडायला होईल. कारण
प्रॅक्टिकल आणि थेरॉटिकल मध्ये नेहमी फरक असतो. प्रॅक्टिकल नॉलेज हे थोडं वेगळं असतं थेरॉटिकल नॉलेज पेक्षा. तुम्हाला थेअरी बऱ्याच वेळेला आतापर्यंत रट्टा मारून मारून का होईना पण पाठ झाली असेल, पण जेव्हा तुम्ही ते प्रॅक्टिकल करायला सांगतो तेव्हा बऱ्याच वेळेला गडबड होते. आम्ही इथे पोरांना सांगितलं की एखादं बिल बनवून दाखवा, नाही बनवता येत, पहिल्यांदा नाही येत. मग जेव्हा आम्ही त्यांना ते प्रॅक्टिकल कसं करायचं असतं, काय करायचं असतं हे जेव्हा समजावून की सर बिल आम्हाला येते. एखादं कोणाला जर ईमेल लिहायची असेल, आजकालच्या काळाची गरज आहे ईमेल लिहिणं, कम्प्युटरवर लेटर रायटिंग करणं, हे सुद्धा इथे शिकवलं जातं. कारण ही काळाची गरज आहे. ही काळाची गरज जर तुम्ही ओळखलीत ना तर तुम्ही सक्सेसफुल नक्की होणार आहात. पण काळाची गरज न ओळखता तुम्ही जर म्हटलात नाही मला आता पर्सनली हँड रिटनच अकाउंट करायचंय, तुम्ही नाही यशस्वी होऊ शकत. कारण आता तुम्ही अशा लेव्हलला आहात की सगळं कम्प्युटरवर रिटर्न्स फायलिंग करायला लागताय. तुम्ही जर हाताने अकाउंट लिहायचं म्हटलं तर आजकालच्या जगात पॉसिबल नाहीये. पुन्हा याच्याच बरोबर जीएसटी, इन्कम टॅक्स हे सुद्धा लॉ तुम्हाला आले पाहिजेत. म्हणजे मग तुम्ही कुठे इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तुमचं अडणार नाही. कारण तुम्हाला अकाउंट्स पण येत आहे, तुम्हाला जीएसटी पण येत आहे, तुम्हाला इन्कम टॅक्स पण येत आहे म्हटल्यावर ऑलवेज तुम्हाला प्रेफरन्स मिळत राहील. म्हणजे नुसतं तेच नॉलेज, बुकिश नॉलेज उपयोग नाही, त्याच्याबरोबर प्रॅक्टिकलही जमलं पाहिजे. एखादी कंपनी क्रिएट कशी करायची इथपासून कंपनीचं फायनलायझेशन कसं करायचं हे जेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने बघून बोलू शकाल ना, इंटरव्ह्यूत सांगू शकाल, त्याच वेळेला तुम्ही जॉब मिळवू शकाल. मग तुम्हाला आता तुम्ही बीकॉम करत असताना एखादा टॅलीचा छोटासा कोर्स जॉईन करायला काय हरकत आहे? काय होईल? टॅलीचा कोर्स जॉईन केल्यामुळे टॅलीत तुम्हाला हळूहळू प्रॅक्टिकल नॉलेज मिळेल. आमच्या इथे तर आम्ही प्रॅक्टिकल नॉलेज म्हणून ट्रेडिंग, मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस इंडस्ट्री या सगळ्यांची ट्रान्झॅक्शन्स तुम्हाला देत असतो की तुम्ही ही ट्रान्झॅक्शन स्वतःहून एंटर करावी आणि तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज मिळावं. आम्ही तुम्हाला तर शिकवत असतोच, पण याचबरोबर आम्ही तुम्हाला त्याच्यात ट्रेन करत असतो की प्रॅक्टिकल नॉलेज हे कसं कधी महत्वाचं आहे आणि कुठे तुम्ही ते वापरलं पाहिजे. आजकाल जीएसटी हा सब्जेक्ट बऱ्याच जणांना, तुम्हालाही कदाचित एक्झाम मध्ये असेल, पण तो थेरॉटिकल नॉलेज आहे. आज नुसतं थेरॉटिकल नॉलेज चालणार नाहीये. मला पुढे जाऊन रिटर्न्स कशी फाईल करायची, जीएसटी रिटर्न्स फाईल करायच्या आधी जीएसटीच्या एंट्री कशा टॅलीत एंटर करायच्या, त्यासाठी काही वेगळा सेटअप आहे का, हे सगळं गरजेचं आहे. म्हणजे नुसतं जीएसटी माझं पूर्ण पाठ आहे नाही जॉब मिळू शकत. तुला त्याच्याच बरोबर प्रॅक्टिकल नॉलेजही तेवढंच महत्वाचं आहे. आनंदी, यू वॉन्ट टू आस्क समथिंग? प्लीज आस्क मी इन चॅट बॉक्स और आय विल अनम्यूट यू. टेल मी, आनंदी, यू वॉन्ट टू आस्क समथिंग? ओके, नाही, काही क्वेश्चन नाही आलेला. जर कोणाला काही क्वेश्चन असेल तर प्लीज टाईप करून टाका, त्याला पण मी आन्सर करेन, डोंट वरी. ओके, सो महत्वाचं काय आहे की तुम्हाला प्रॅक्टिकल विथ थेरॉटिकल कॉम्बिनेशन जमलं पाहिजे. बऱ्याच जण इथेच फेल्युअर होतात की आम्हाला पूर्णपणे नॉलेज आहे सर, पण आम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज नाही, मग जॉब मिळायला प्रॉब्लेम येतो. कारण जॉब मिळायच्या आधी तुम्हाला नुसतं थेरॉटिकल नॉलेज कधीच कामाला येत नाही, कधीच उपयोगी पडत नाही. कारण थेअरी माहिती असणं आणि प्रत्यक्ष त्याच्यात काम केलेलं
हे प्रॅक्टिकली करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि आम्ही प्रॅक्टिकली गोष्ट करत नाही, म्हणूनच आम्ही फेल्युअर होतो. आणि बऱ्याच जणांना मनात जी काही मनातली भीती असते ना, ती जोपर्यंत तुम्ही संपत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला असंच होत राहणार की अरे मी हे करू शकेन का नाही. हा पॉझिटिव्ह ही गोष्ट की एक एक गरुड पक्षाने कावळ्याने स्वतःचं घर बांधलेलं होतं आणि गरुडही तिथंच होता. एक दिवस काय झालं, गरुड पक्षाने काही अंडी घातली आणि त्याच झाडाच्या खालती कोंबडीचं खुराडही होतं. गरुड पक्षाने घरटं बांधलेलं होतं, त्यात अंडी घातली आणि एक अंड वारा सुटला होता, एक अंड घरंगळून खालती येऊन त्या कोंबडीच्या खुराड्यात पडलं. सगळं काही दिवस गेले, ते हळूहळू अंड फुटून त्यातनं पिल्लू बाहेर येत होतं. कोंबडीने पण अंडी घातली होती, तिच्यातनं पण पिल्ल बाहेर आली, यातनं पण पिल्लू बाहेर आलं. पण हे पिल्लू जरा वेगळंच होतं. याचं नाक वेगळं, याचं चोच वेगळी, याची चालण्याची पद्धत वेगळी. सगळे त्याला हसायचे, ही काय वेड्यासारखं आहे. कोंबडीलाही वाईट वाटायचं, काय माझंच पिल्लू हे असं कसं आलंय. पण तिला काय माहिती, तिला वाटलं आपलंच अंड आहे, त्या अंड्यात हे पिल्लू जन्माला आलंय. काही दिवस गेले आणि मग ते पिल्लू त्या कोंबड्यांबरोबरच वाढायला लागलं. एक दिवस कोंबडी बरोबर ते फिरायला गेलं होतं आणि तेव्हा त्याला एक गरुड दिसला आकाशात. गरुड दिसल्यावर ते म्हटलं, आई तो गरुड बघ ना किती छान आहे ग. म्हणजे हे तू ना तुझ्यावर उडी मारेन, तुला खाऊन टाकेल. घाबरलं ते पिल्लू. आता त्याच्या मनात भीती बसली की गरुड दिसला की पळून यायचं, कारण गरुड मला खाऊन टाकेल. असं होता होता एक दिवस असं झालं, बरेच दिवसानंतर ते पिल्लू एकटंच घराच्या बाहेर पडलं होतं. एकटंच घराच्या बाहेर पडलं आणि पुढे आल्यावर त्याला पुन्हा गरुड दिसला. आता ते घाबरलं, कारण आईने सांगितलं होतं की गरुड खाऊन टाकतो. ते पळत पळत घरी आलं. तेवढ्यात गरुड त्याच्या समोर येऊन उभा राहिला आणि ओरडला, ए पिल्ला. घाबरलं ते म्हणलं, दादा मी नाही काय करणार, मी नाही त्रास देणार, मला घरी जाऊ दे, माझी आई वाट बघत असेल माझी. त्या गरुडानी त्याला सांगितलं, चल माझ्या बरोबर. ते गरुड ते पिल्लू घाबरत घाबरत त्या गरुडाबरोबर गेलं. गरुडानी त्याला एका नदीच्या ठिकाणी आणलं. नदीच्या ठिकाणी त्याला आणलं आणि त्याला सांगितलं, बघ आता पाण्यात वाकून बघ, काय दिसतंय तुला. पाण्यात वाकून त्याने बघितलं तर त्याला पण गरुडासारखंच आपला चेहरा दिसायला लागला, आपली चोच दिसायला लागली, आपले पाय दिसायला लागले. अरे मी तर तुझ्यासारखाच दिसतोय. गरुड म्हणाला, तेच तर सांगतोय, माझ्यासारखाच आहेस तू. नाही नाही, माझाच एक अंश आहेस, माझंच पिल्लू आहेस तू. चल एक काम कर, उडायला सुरुवात कर. पिल्लू घाबरलं. पिल्लू म्हटलं, अरे माझ्या पंखात ताकदच नाहीये तेवढी. गरुड म्हणाला, अजिबात नाही, तू उडायला सुरुवात कर. पिल्लानी पहिल्यांदा पंख हलवले, पडलं, कारण सवयच नव्हती, कधी पंखांचा उपयोगच केलेला नव्हता आजपर्यंत, त्याच्यामुळे लगेच पडलं ते. गरुड म्हणाला, उठ. पुन्हा पंख हलवले. पिल्लू थोडस उंच उडालं. पुन्हा त्यांनी प्रयत्न केले, पिल्लू अजून उंच उडालं. असं करता करता त्याला एक दिवस खूप उंच आकाशात उडी मारायला लागली. कशामुळे झालं, त्यांनी स्वतःला ओळखलं की मी कोण आहे आणि जिद्द ठेवल्यामुळेच त्याला हे पॉसिबल झालं. मग तुम्हाला हे पॉसिबल आहे, पण त्यासाठी तुम्हाला आधी भीतीवर मात करता आली पाहिजे. तुम्हाला तुमचंच ठरवायचंय कसं जगायचं. कुढत इथंच रडात बसायचं का उंच उंच हवेत वर उडायचं. तुम्हाला तुमचंच ठरवायचंय कसं जगायचं, कारण तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. स्मिता विचारते, जीडीसीए एक्झाम बद्दल सांगा सर.
जीडीसीए ही एक्झाम जी आहे ही बऱ्याच वेळेला पूर्वीच्या काळात बँकिंग साठी वापरली जायची. ज्यांना बँकेत एंट्री पाहिजे त्यांनी जीडीसीए एक्झाम देणं मस्ट होतं. आता अजून एक त्याच्याबरोबर आहे की जर तुम्ही जीडीसीए ची एक्झाम दिली तर तुम्हाला ऑडिटर म्हणून कॉपरेटिव्ह सोसायटीचं ऑडिट करायला अलाउड असतं. मग कॉपरेटिव्ह सोसायटीचं ऑडिट करायला आधी जीडीसीए ची एक्झाम पास व्हायला लागतं. जीडीसीए च्या एक्झाम मध्ये फार काही अवघड नसतं. साधारण जो आपला बीकॉमचा पोर्शन असतो त्यातलाच बराचसा पार्ट हा जीडीसीए च्या एक्झाम मध्ये होत असतो. त्याच्यामुळे त्यात अवघड काही नाहीये. पण त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन करायला लागतं आणि रजिस्ट्रेशन करून तुम्ही कॉपरेटिव्ह सोसायटीचं अकाउंटिंगचं ऑडिटही करू शकता, अकाउंटिंगही करू शकता. पण लक्षात घ्या जीडीसी हे करतानाही तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज तेवढंच महत्वाचं आहे. कारण तुम्ही अकाउंटिंग करणार आहात तर तुम्हाला कोणी शिकवणार नाही याच्या पुढे अकाउंटिंग. तुम्ही जीडीसी झाल्यावर तुम्हाला तुमचं स्वतःचं अकाउंटिंग करायचंय, सोसायटीचं अकाउंट तुम्ही करणार आहात म्हटल्यावर तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेजही पाहिजे. नुसतं थेरॉटिकल नॉलेजचा काही उपयोग नाहीये. तुम्ही थेअरी जर खूप वाचली असेल, तुम्हाला एंट्रीज कशा करायच्या हे माहिती आहे, पण प्रत्यक्षात कधी केलं नसेल तर प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून जीडीसीए करायचं असेल तरी सुद्धा प्रॅक्टिकल नॉलेज हे तेवढंच महत्वाचं आहे. आमच्या इथे जे कोर्सेस आम्ही देतो ना त्याच्यात थेअरी विथ प्रॅक्टिकल देतो आणि म्हणूनच जॉब आम्ही 100% प्रत्येक स्टुडंटला देऊ शकतो. सीएस एक्झाम साठी कधी फाउंडेशनला ऍडमिशन देऊ शकतो. सीएस एक्झाम सीएस एक्झाम साठी फाउंडेशन तर असतंच ना, बेसिकच रिक्वायरमेंट आहे त्यांची. तुम्ही 12वी झालात की तुम्ही सीएस चे फाउंडेशन क्लासेस पण करू शकता आणि तुम्ही फाउंडेशन एक्झाम देऊ शकता. ऑडिटर साठी एक्स्ट्रा क्लास पण आहेत का? ऑडिटर साठी असा कुठलाही क्लास नसतो बाळा. तुम्हाला जेव्हा प्रॅक्टिकली तुम्ही कुठे काम कराल त्यावेळेला तिथे थोडासा एक्सपिरियन्स मिळाला की ऑडिट मध्ये काय करायचं असतं हे तुम्हाला त्यातनं कळू शकतं. ओके, प्लीज गिव्ह मी इन्फॉर्मेशन अबाउट आरबीआय एक्झाम्स. आरबीआय कसली एक्झाम आहे? बँकेचीच आहे. सो बँकेच्या एक्झाम बद्दल मी याच्यापूर्वी पण बोललोय. त्यात काय काय असतं? क्वांटिटेटिव्ह, बरोबर आहे, रिझनिंग ॲबिलिटी, इंग्लिश, ग्रामर, या सगळ्या गोष्टी असतात. सो आधी ठरवा की आपल्याला यातल्या कुठल्या गोष्टी चांगल्या प्रकारे येतात. ज्या गोष्टी चांगल्या प्रकारे येतात ना त्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करा आणि ज्या गोष्टी येत नाहीयेत त्या गोष्टी मिळवायचा प्रयत्न करा. आता मला जर एखादी ठिकाणी जॉब मिळवायचा असेल तर मी काय काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट, मी थेअरी तर मला आलीच पाहिजे, त्याच्याच बरोबर प्रॅक्टिकलही आलं पाहिजे. आणि थेअरी प्रॅक्टिकल दोन्हीचं जेव्हा कॉम्बिनेशन असतं ना तेव्हा तुम्हाला नोकरी 100% मिळते. आणि आमच्या इथे आम्ही अशीच मुलं जी खेडेगावात आलेली असतात किंवा दूरच्या ठिकाणावर आलेली असतात त्यांना आम्ही गाईड करत असतो. सर तुम्ही क्लास घेता का? आम्ही कुठल्या क्लासेस विचारतेस वैष्णवी? वैष्णवी तू काहीतरी विचारलेस मला. सो कुठले क्लासेस असं काही सांगू शकशील का? तर मी तुला सांगेन आम्ही कुठले क्लासेस घेतो ते. आमच्या इथे आम्ही सगळ्या स्टुडंट्सला एकच सांगत असतो की तुम्ही आता फायनान्सचे पण आमच्याकडे कोर्सेस आहेत. मग फायनान्सच्या कोर्समध्ये तुम्हाला आम्ही रेशो अनालिसिस किंवा कॅश फ्लो, फंड फ्लो हे काय असतं, याचा यूज कसा करायचा, शेअर्स म्हणजे काय, बॉन्ड्स म्हणजे काय, शेअर मध्ये इन्व्हेस्टमेंट कशी केली पाहिजे, कारण हे सगळं तुमच्या फ्युचरसाठी खूप गरजेचं आहे. नुसतं मी फायनान्शियल ऍडवायझर होणार आहे पण फायनान्शियल ऍडवायझर म्हणजे काय हेच माहिती नसतं. बरेच जणांना बँकिंग क्लास घेता का सर? नाही, बँकिंग क्लास ऍज सच आम्ही घेत नाही. पण आम्ही जे प्रॅक्टिकल एक्झाम म्हणजे आमचे जे कोर्सेस आहेत ते सगळे कोर्सेस हे मेनली कॉमर्स क्षेत्राशी निगडित आहे की आफ्टर ग्रॅज्युएशन तुम्हाला जर जॉब मिळवायचा असेल
तर तुम्ही काय काय करू शकता त्याचे सगळे कोर्सेस आम्ही घेतो. सीए आर्टिकलशिप केली तर कुठे जॉब लागतो फॉर सेमी क्वालिफाईड सीए. तुम्ही जर सीए ची आर्टिकलशिप केली असेल तर तुम्हाला नक्कीच एक्सपिरियन्स थोडा जास्त असतो, पण याच्यात वेळही जात असतो. कारण आर्टिकलशिप करताना 3 वर्ष तुम्हाला आर्टिकलशिप करायला लागते, त्यात तुम्हाला पेमेंट कमी असतं. त्याच्यानंतर तुम्ही सीए करत असता, त्याचा स्टडी पण तुम्हाला करायचा असतो. सो या सगळ्या गोष्टी आधी जमतायत का नाही हे बघायला लागेल तुम्हाला. तुम्हाला जॉब चांगला मिळू शकतो कारण तुम्हाला एक्सपिरियन्स असतो, पण तेच सांगतोय, पुन्हा तेच सांगतोय की तुम्ही जर सीए करता करता आर्टिकलशिप केली असेल तर तुम्हाला जे नॉलेज मिळतं ते लिमिटेड असतं. आणि तुम्हाला काय फक्त आर्टिकलशिप करताना मोस्टली ऑडिटिंग कसं करायचं याचं नॉलेज मिळतं. प्रॅक्टिकल फार कमी लोकांना त्याच्यात मिळत असतं. शेअर मार्केटिंग मध्ये वर्क बद्दल सांगा सर थोडं. ओके, शेअर मार्केटिंग. आता कुठल्याही गोष्टीत आपण आता मार्केटिंग हा विषय जर बघितला तर मार्केटिंग कुणी घ्यावं? ज्याला बोलायची आवड आहे आणि जो एखाद्या विषयातली कुठलीही गोष्ट समोरच्याला पटवून देऊ शकतो त्यांनी मार्केटिंग अवश्य घ्यावं. मग आता शेअर मार्केटिंग म्हणजे शेअर मध्ये मार्केटिंग कसं करायचं किंवा काय करायचं यासाठी बरेच क्लासेस असतात. पण आधी बेसिक कन्सेप्ट तर समजून घ्या की शेअर्स म्हणजे काय, डिबेंचर्स म्हणजे काय, बॉन्ड्स म्हणजे काय. नंतर तुम्ही शेअर्स मग ते ओव्हर सबस्क्राईब होत आहेत, अंडर सबस्क्राईब होत आहेत, त्यासाठी काय गरजेचं असतं हे सगळं जेव्हा तुम्ही समजून घ्याल ना तेव्हाच तुम्हाला यश मिळेल. शेअर मार्केटिंग म्हणजे मी नुसतं म्हणेन इंट्राडे असतो, लॉंग होल्डिंग असतं तर तुम्हाला कळणार नाही बाळांनो. त्यामुळे शेअर मार्केटिंग जर करायचं असेल तर आधी शेअर्स म्हणजे काय, शेअर्सचा उपयोग कसा होतो, शेअर्स कुठले घ्यावेत, कधी घ्यावेत यासाठी तुम्हाला नॉलेज गरजेचं आहे. इन्कम टॅक्सचे प्रॅक्टिकली कोर्स तुम्ही घेता का सर? येस, आमच्या इथे जे कोर्सेस घेतले जातात त्याच्यात आम्ही पूर्ण प्रॅक्टिकल नॉलेज देतो, ज्याच्यात इन्कम टॅक्स पण असतं. नुसतंच इन्कम टॅक्स नाही, अकाउंट्स, इन्कम टॅक्स, जीएसटी याचंही नॉलेज आम्ही देत असतो. आफ्टर बीकॉम ऑपॉर्च्युनिटीज इन कॉमर्स बद्दल सांगा सर. येस, मग मी आता जे बोलतोय हे सगळं प्रॅक्टिकली बोलतोय की कॉमर्स मध्ये भरपूर साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आता जे जे नवीन येत आहे ना मार्केटमध्ये, जीएसटी असेल, इन्कम टॅक्स असेल, टॅली असेल किंवा सॅप सारखं सॉफ्टवेअर असेल की जे नवीन मार्केटमध्ये सध्या एमएनसी मध्ये खूप गरजेचं आहे, ते सुद्धा तुम्ही शिकू शकता. हे कोर्सेस केल्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिकल, थेरॉटिकल या दोन्हीचं नॉलेज तर मिळेलच, पण एक कॉन्फिडन्सही रेज होईल. आमच्याकडे आम्ही याची हे जे कोर्सेस घेत असतो याच्यात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पण असते. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये तुम्हाला सगळं तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप कशी करायची, मग त्याच्यात तुमचा ड्रेसिंग सेन्स कसा हवा, तुम्ही इंटरव्ह्यूला गेल्यावर बोललं कसं पाहिजे, हे सगळं आम्ही या कोर्सेस मध्ये कव्हर करत असतो. तुम्ही असे प्रॅक्टिकल ओरिएंटेड जर कोर्स लावलेत ना तर तुम्हाला हे नक्की सोपं जाईल. ओके, मग डीटीएल सुद्धा असा कोर्स आहे की जो खूप चांगला कोर्स आहे. सर पण तुमचे क्लासेस कुठे होतात? आमचे क्लासेस हे पुण्यात होतात, बारामतीला असतात आणि नाशिकला पण असतात. या आमच्या 3 ब्रांचेस आहेत. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सध्या कोरोना चालू आहे. कोरोनामुळे बऱ्याच वेळेला आम्ही आता ऑनलाईन क्लासेसही घेतोय. हा नॉलेज मिळत नाही. कारण मी उद्या जर सांगितलं की तुम्हाला ऑनलाईन टॅली करा तर टॅली माझ्याकडे आहे, तुमच्याकडे पण असेलच असं आहे का? नाही, तुमच्याकडे कदाचित एज्युकेशनल व्हर्जन असेल. त्यामुळे तुम्हाला नुसतं ऑनलाईन नाही तर ऑफलाईनही गरजेचं आहे. म्हणजे ऑनलाईन आम्ही शिकवतोय, आमच्या हातात काही जादूची कांडी नाहीये, तुम्हीच एफर्ट्स करणार आहात. एफर्ट्स तर तुम्हालाच घ्यायचे, पण आम्ही तुम्हाला सर्व दृष्टीने असं तयार करतो की तुम्हाला सॉफ्ट स्किल्स येतोय,
म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, लिडरशिप वगैरे या क्वालिटीज पण तुमच्यात इन्कल्केट करायचा प्रयत्न करतोय. प्लस आम्ही तुम्हाला थेरॉटिकल नॉलेज देतोय, प्लस आम्ही तुम्हाला प्रॅक्टिकलही इथं करून दाखवतोय, तुम्हाला प्रॅक्टिकलही इथे बघता येईल. सगळं नॉलेज तुम्हाला एका कोर्समध्येही मिळू शकते. ओके, डीटीएल सारखा जर कोर्स तुम्ही करायचा विचार केला तर तोही गरजेचा आहे. का बरं? म्हणजे समजा एखाद्याला असं वाटत असेल की नाही बाबा मला डीटीएल कोर्स आवडतोय, करू शकता तुम्ही डीटीएल. पण डीटीएल म्हणजे काय? लॉ आहे, पुन्हा त्याला प्रॅक्टिस गरजेची आहे. म्हणून प्रत्येक वेळेला तुम्हाला नुसतं कोर्स कुठला करायचा हा विचार नाही, तर त्या कोर्स ऑडिटरला फेस कसं करायचं असतं, जीएसटी म्हणजे काय असतं, त्याचे जे काही रिटर्न्स असतील ती कशी फाईल करायची असतात, इन्कम टॅक्स रिटर्न्स कसे असतात, हे सगळं त्या कोर्समध्ये इन्क्लुडेड आहे. एक्झाम्स असतात प्रत्येक वेळेला, त्या एक्झाम्स एकदा तुम्ही पास होत गेला की तुमचा कॉन्फिडन्स पण वाढायला सुरुवात होते. फी किती आहे क्लासची? फीज वगैरे मी सरांना ब्रोशर पाठवतो, सर तुम्हाला ते डिस्ट्रीब्यूट करतील. your course now, then how to join. Okay, मी ते जे तुमच्याकडे ब्रोशर मी सरांना पाठवीन, त्याच्यात इन्फॉर्मेशन असेल, फोन नंबर असेल, फोन नंबरवर फोन करा आणि मग मी तुम्हाला पुढची इन्फॉर्मेशन पण देऊ शकेन, फीज विषयी असेल किंवा जॉईन तुम्ही इमिजिएटली पण करू शकता नेक्स्ट बॅच जेव्हा असेल त्यावेळेला. आता सध्या तुमचे क्लासेस ऑनलाईन चालू आहेत का? हो, आमचे क्लासेस सध्या हा बोल कोमल. प्रोसेस काय आहे ऑनलाईन? ऑनलाईन क्लासची प्रोसेस अशी काही नाहीये. तुम्ही मी तुम्हाला जे ब्रोशर देईन त्याच्यात फोन नंबर्स वगैरे आहेत, तुम्ही त्या नंबरवर फोन करा, तुम्हाला पूर्ण प्रोसिजर सांगितली जाईल. तुम्हाला पूर्ण इन्स्टिट्यूट आम्ही व्हॉट्सअप कॉल केला तर त्या ओके, मला तुमच्या कॉलेजमध्ये बोलायची संधी मिळाली त्याबद्दल थँक्यू. आणि
नक्कीच तुम्ही असे कोर्सेस जॉईन केले तर तुम्ही यशस्वी व्हाल. थँक्यू व्हेरी मच. बाय. सर तुमचे पण आभार.